श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. नमस्कार, मी प्रियांका. तर मित्रांनी मैत्रिणींनो, तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये माझं डेली रुटीन तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. तर माझं मॉर्निंग 5 वाजतापासून चालू होते, तर रात्री कधी मला 11 वाजतात. 11 वाजेपर्यंतसुद्धा माझे कामं चालू असते. तर कोणकोणती कामे असतात आणि कशा प्रकारचं माझं डेली रुटीन आहे, तर ते तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. तर त्याआधी मला तुम्हाला एक सांगायचं आहे की स्त्रिया ह्या खरंच खूप महान असतात, ग्रेट असतात, की घर सांभाळून बाहेरचं सुद्धा करतात आणि कोणत्याही प्रकारची ते तक्रारसुद्धा करत नाही. तरी काही पुरुष असे आहे या जगामध्ये की स्त्रियांना विचारत असतात की तू घरी राहून दिवसभर करते काय. तर मुलांना सांभाळणं, घरचं सांभाळणं, सासू सासऱ्यांचं करणं, पूर्ण स्वयंपाक करणं, भरपूर अशी छोटी मोठी कामे असते स्त्रियांना. तर हे सगळे कामं ही फक्त स्त्रियाच करू शकतात आणि स्त्रियांमध्ये देवाने एवढी सहनशीलता दिली आहे, पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये जास्त सहनशीलता आहे. तर हे सगळं एक स्त्रीच करू शकते. आपण बघतो काही बाहेर ड्युट्या म्हणजे जॉब करणाऱ्या देखील स्त्रिया असतात, तर बाहेरचं सांभाळूनसुद्धा ते घरचंसुद्धा व्यवस्थितरित्या सांभाळतात. तर हे सगळं फक्त एक स्त्रीच करू शकते. तर असो, तर मलासुद्धा बिझनेस आहे, माझी बेकरी आहे, सोबतच मी किराणा शॉपसुद्धा आहे. तर हे सगळं करून मी सुद्धा घरचं सांभाळून सगळं व्यवस्थित सांभाळते. तर कशा पद्धतीने सांभाळते तेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर या ठिकाणी 6:15 वाजलेले आहे आणि मी आलेले आहे दुकानामध्ये. तर दुकान मी व्यवस्थित उघडून घेतलेलं आहे. त्यानंतर स्वच्छ दुकानासमोरचं जो परिसर आहे मी छान स्वच्छ व्यवस्थित त्याला झाडून घेतलेलं आहे. झाडून टाकल्यानंतर त्यामध्ये मी टाकलेलं आहे पाणी, व्यवस्थित मी शिंपून घेतलेलं आहे. तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. त्यानंतर मी करणार आहे दुकानाची साफसूफ. तर हे माझं डेली रुटीनचं काम आहे. मी दुकानासमोरचं परिसर स्वच्छ केल्यानंतर, पाणी टाकल्यानंतर दुकान व्यवस्थित मी स्वच्छ करून घेत असते. कारण दुकान हे रोडवरचं असल्यामुळे डस्ट हा डेली येतो आणि डेली व्यवस्थित मला दुकान हे स्वच्छ करायचं असते. तर अशा पद्धतीने मी दुकान व्यवस्थित स्वच्छ करून घेतलेलं आहे आणि घरची देखील मी साफसूफ व्यवस्थित करून घेतलेली आहे. तर अशा पद्धतीचं किराणा प्लस बेकरी, अशा पद्धतीचं माझं हे छोटंसं किराणा आणि माझी छोटीशी अशी बेकरी आहे. तर अशा पद्धतीने मी सर्व साफसूफ व्यवस्थित करून घेतलेलं आहे आणि तुम्ही करून घेतलेलं आहे. त्यानंतर इकडे आलेले आहे गौरीचे बाबा. तर गौरीचे बाबा ब्रश वगैरे करून घरी चहा वगैरे पिऊन ते आलेले आहे. त्यानंतर मला दिलेली आहे सुट्टी. त्यानंतर पुन्हा मी चाललेली आहे घरी. तर या ठिकाणी मी आलेली आहे घरी. तर घरी आता गौरीकडे या ठिकाणी एकटाच आहे आणि तो झोपलेला आहे. तर जेव्हा मी 5 वाजता उठते तेव्हाच मी घरचं जो पाणी वगैरे टाकून छान व्यवस्थित स्वच्छ झाडून वगैरे मी आधीच करून घेतलेलं आहे. तर आता बाकीची उरलेली जी कामं आहेत ती कामं मी आता करणार आहे. तर आता मला स्वयंपाक करायचा आहे. तर मला गौरीला 8 वाजताच पाठवायचं आहे, त्यामुळे एवढी घाई होते. तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता घरामध्ये सगळीकडे पसारा पडलेला आहे. तर हा सर्व पसारा आता मला आवरायचं आहे. माझी आंघोळसुद्धा आता व्हायचीच आहे. एरवी मी गौरीची जेव्हा स्कूल 9 वाजताच असते, आता एक्झाम चालू आहे तर एक टाईम स्कूल आहे, तर 8 वाजता त्याला मला पाठवायचं असते. तर 8 वाजता पाठवायचं आहे, त्यामुळे मला खूप घाई होते. नाहीतर मी आंघोळ केल्याशिवाय स्वयंपाक कधीही करत नसते. तर आता वेळ फार माझ्याकडे कमी असतो. आता 2-3 दिवस आहे त्याच्या एक्झामला, मग त्याला सुट्ट्याच लागणार आहे. तर मी घरी आल्यानंतर सर्वप्रथम माझी आंघोळ व्हायचीच आहे, पण मी कुकर या ठिकाणी मांडलेला आहे. कारण नाश्त्यासाठी मला आधी गौरीच्या बाबासाठी बनवायचा असतो. कारण ते 1 वाजता येतात, तोपर्यंत त्यांना काहीतरी नाश्ता करायचा असतो. म्हणून मी सर्वप्रथम या ठिकाणी वरण भाताचा कुकर आधी गॅसवर मी मांडलेला आहे. त्यानंतर रात्रीची जी भांडी आहे ती भांडी घासलेली तिथे मी टोपल्यातली व्यवस्थित लावून घेणार आहे. सकाळची घाई म्हणजे एवढी असते की तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. तर सकाळी मला घाई होते, त्यामुळे मी रात्रीच्या जेवणाची भांडे रात्रीच घासून घेत असते. तर कुकर होतपर्यंत मी या ठिकाणी भांडे वगैरे घासून घेणार आहे. भांडी जी घासलेली आहे ती मी व्यवस्थित लावून घेणार आहे. त्यानंतर कुकर झाल्यानंतर मी गौरीला उठवणार आहे. तर गौरीला उठवण्याची गरज पडत नाही, कारण आधी मी TV लावून घेत असते. तर इकडे तुम्ही बघू शकता गौरी झोपलेला आहे. मी सर्वप्रथम कूलर बंद करत असते. कूलर बंद केल्यानंतर या ठिकाणी मी TV लावत असते. जशी TV लावली त्याच्या कानामध्ये टीव्हीचा आवाज गेला का तो ऑटोमॅटिक उठत असते. तर मला त्याला उठवण्याची सुद्धा गरज पडत नाही. तर तो उठून तयार असतो. त्यानंतर जे माझे बाकीचे कामं आहेत ते मी कामं या ठिकाणी आवरून घेणार आहे. तो हॉलमध्ये सगळा पसारा या ठिकाणी त्याला पसारा पडलेला आहे. त्याचा आवडीचा शो आहे मोटू पतलू. तर मोटू पतलू मी त्याला लावून दिलेला आहे आणि तुम्ही हॉलमध्ये बघू शकता सगळा पसारा पडलेला आहे. तर तो पसारा मी व्यवस्थित छान स्वच्छ करून घेणार आहे आणि लगेचच मग त्यानंतर मी गौरीची या ठिकाणी तयारी करून घेणार आहे. कारण आता 8 वाजणारच आहे आणि 8 वाजेपर्यंत माझे सगळे तर कामं होणार नाही. जेवढे कामं होणार तेवढे कामं मी या ठिकाणी करणार आहे. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे
गौरिकला शाळेत पाठवणं हे सर्वात महत्त्वाचं आहे आणि बाकीचे काम हे माझे नंतर होत राहणार आहे। तर या ठिकाणी गौरिक उठला, त्यामुळे मी या ठिकाणी अंथरूण त्याचं व्यवस्थित स्वच्छ करून घेणार आहे। बेडवरची चादर वगैरे झटकून त्याला व्यवस्थित बेड छान या ठिकाणी मी करून घेणार आहे। त्यानंतर गौरिकला मी ब्रश करायला दिलेला आहे। तर गौरिकचं ब्रश झाल्यानंतर त्याला देणार आहे मी दूध। तर अशा पद्धतीने त्यानंतर मी झाडून वगैरे घेणार आहे, कारण आणि तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये मी झाडून घेतलेला आहे पोचा। त्यानंतर मी नंतर मारणार आहे, कारण पोचा मारायला माझ्याकडे आता टाईम नाही। गौरिकचा ब्रश झालेला आहे आणि गौरिक या ठिकाणी बसलेला आहे आणि सर्व घर मी व्यवस्थित स्वच्छ करून घेतलेलं आहे। तर बाहेरचं स्वच्छ करण्याची गरज नाही, कारण जेव्हा मी सकाळी 5 वाजता उठते तेव्हाच मी कचरा वगैरे फेकून आणि व्यवस्थित बाहेरचा परिसर मी आधी स्वच्छ करून घेत असते। या ठिकाणी माझा कुकर देखील झालेला आहे आणि गौरिकसाठी दूध वगैरे रेडी झालेलं आहे। तर दूध मी त्याला आता पिण्यासाठी देणार आहे आणि त्यानंतर लगेच मी त्याची करणार आहे आंघोळ। तर अशा पद्धतीने गौरीची आंघोळसुद्धा झालेली आहे। आंघोळ झाल्यानंतर त्याची मी पटपट या ठिकाणी तयारी करून देणार आहे। तयारी करून दिल्यानंतर त्याला मी नेणार आहे दुकानामध्ये पुन्हा। तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता मॉर्निंगची घाई किती असते आणि हे माझं डेलीचं रुटीन आहे। सेम अशाच पद्धतीचे डेली मला घाई होते। आता 8 वाजता याला जायचं म्हटलं तर एवढी एक्झर्शन होत आहे। 9 वाजता जर स्कूल असलं तर तेवढी घाई होत नाही, कारण आता एक्झाम चालू आहे, त्यामुळे त्याला 8 वाजता मला पाठवायचं असते। तर या ठिकाणी गौरिक झालेला आहे रेडी। पुन्हा मी डोअर बंद केलेला आहे आणि त्याला सोडणार आहे दुकानामध्ये आम्ही दोघं जाणार आहे। या ठिकाणी जिमीसुद्धा आलेला आहे। तर दुकानामध्ये नेऊन पुन्हा आता गौरिकचे पप्पा याला शाळेमध्ये नेऊन सोडणार आहे। तर 8 वाजता करेक्ट 8 वाजता याला शाळेत नेऊन पोचवायचं असते। आता फक्त 2-3 दिवस राहिलेले आहे। 2-3 दिवसानंतर त्याला मग सुट्ट्या लागणार आहे, त्यानंतर मला एवढं एक्झर्शन नाही होणार आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता माझं असं डेली रुटीन आहे। तो आलेला आहे दुकानामध्ये त्याला बॅग दिली आणि ते चाललेलं आहे स्कूलमध्ये। त्यानंतर याला सोडून आल्यानंतर परत मला घरी जावं लागतं। तर ते येतपर्यंत थोडा वेळ मी या ठिकाणी दुकानामध्ये थांबणार आहे। तर या ठिकाणी आता बघा 9:30 वाजलेले आहे। तर माझी घड्याळी आहे 15 मिनिटांनी समोर आहे, म्हणजे आता 9:15 वाजलेले आहे। आणि गौरिकचे बाबा आता त्यांना मला 10 वाजता कॉलेजला सोडायचं असते। तर आता मी घरी आलेली आहे। तर सेकंड माझी हे घरी यायची चक्कर आहे, दुसरी चक्कर आहे माझी घरी यायची। सुरुवातीला पहिल्यांदा मी इथे घरी 6:15ला दुकानामध्ये गेली 6 वाजता। सगळं व्यवस्थित दुकानामध्ये क्लीन वगैरे केलं, तुम्हाला तो व्हिडिओ तुमच्यासोबत मी शेअर केला। त्यानंतर घरी आली, आंघोळ केली, देवाची पूजा केली। सकाळी मी कुकर मांडलेला होता, कुकर झाला। त्यानंतर भाजी आणि पोळ्या माझ्या बाकी होत्या। एवढं सगळं मी आता तुमच्यासोबत शूट नाही करू शकली, कारण एवढा माझ्याकडे वेळसुद्धा नाही। त्यामुळे मी भाजी आणि पोळ्या बनवून घेतलेल्या आहे, देवाची पूजा झालेली आहे आणि कपडे आता मी तसेच ठेवलेले आहे, कारण मला आता जायचं आहे दुकानामध्ये। आणि दुकानामध्ये जाऊन थोडं सामान आणायचं आहे दुकानामध्ये। तर ते आता मी गौरिकच्या पप्पाला दुकानामध्ये पाठवणार आहे सामान आणण्यासाठी। 15-20 मिनिटात ते मला सामान आणून देणार आहे, किंवा जास्तीत जास्त अर्धा तास त्यांना लागणार। अर्धा तासात ते मला सामान आणून देणार। आता 9:15 वाजलेले आहे। ते घरी येणार, आंघोळ करणार आणि पुन्हा ते सामानाला जाणार। त्यानंतर त्यांना 10 वाजता कॉलेजला जायचं असते। एरवी त्यांचं कॉलेज 9 वाजता येते, पण आता एक्झाम टाईम आहे, त्यामुळे ते थोडे क्लासेस आता बंद आहे। तर 10 वाजता गेले तरी चालते। तर त्यानंतर ते कॉलेजमध्ये 10 वाजता जाणार आणि 10च्या नंतर 1 वाजेपर्यंत पुन्हा मला दुकानामध्ये पूर्ण दुकान सांभाळायचं असते। त्यानंतर 1 वाजेपर्यंत मी दुकानामध्ये असते। त्यानंतर पुन्हा गौरिक आणि गौरिकचे पप्पा जेवण करण्यासाठी, म्हणजे त्यांचा लंचसाठी ते 1 वाजता येतात। 1 वाजता आला म्हणजे त्यांना 1 ते 2 पुन्हा लंच टाईम असतो। आता गौरिकची एक्झाम चालू आहे, त्यामुळे 1 टाईम म्हणजे 1 टाईम आहे त्याचं स्कूल, नाही तर 2 टाईम असते। तर महाराष्ट्रामध्ये सकाळचं म्हणजे मॉर्निंगचं स्कूल असते 12 वाजेपर्यंत, पण इकडे टायमिंग 9 वाजताचा आहे। तर 9 ते तिकडे 12 वाजेपर्यंत असते, 12:30पर्यंत। त्यानंतर तो जेवण करायला येतो, पुन्हा जातो। जेवण केल्यानंतर 1:30 वाजता जातो आणि नंतर येतो 4 किंवा 4:30ला येतो। पण आता एक्झाम चालू आहे, त्यामुळे तो 8 वाजता जातो आणि 8 वाजता जात असल्यामुळे मला तर एवढं एक्झर्शन होत आहे, म्हणजे एवढं दगदग होत आहे की मी सांगू शकत नाही। 2-3 चक्रा मला घरी होत आहे। तर असं त्यानंतर आता 1 वाजेपर्यंत मी पुन्हा दुकानामध्ये राहणार आणि त्यानंतर दिवसभर मला दुकानामध्ये राहायचं असते। 2 वाजेपर्यंत मी त्यांना 1 तास मी त्यांना रेस्टसाठी सोडत असते गौरीच्या पप्पांना, म्हणजे 2 वाजता पुन्हा ते कॉलेजला जाते। लंचला आले की आणि दोघेही जण 1-1.5 तास ते आराम करतात। गौरीचा तर 1 टाईम आहे, म्हणजे एक्झाम झाला की तो घरीच असतो। त्यामुळे 2 वाजेपर्यंत ते मग 2 वाजल्यानंतर ते मग कॉलेजला जाते। पुन्हा मला 5 वाजेपर्यंत
दुकान सांभाळायचं असते. म्हणजे माझं असं काही टायमिंग नाही, मला 8ही वाजतो, कधी 9ही वाजतो घरी येण्यासाठी. मध्येच एखादा केकचं गिऱ्हाईक आलं की पुन्हा मला घरी यावं. तर दुकानात किती वेळ राहायचं, काय राहायचं हा माझा काही टायमिंग नाही. कधी मला 8ही वाजते, कधी 9 वाजते. मध्येच एखादा मला केकची ऑर्डर वगैरे आली तर पुन्हा मला ब्रेड शिजवण्यासाठी मला घरी यावं लागतं. अर्धा किलोची केक हे माझ्याकडे कधीही रेडी असते. म्हणजे कधीही सडनली एखादा गिऱ्हाईक आला तुम्ही अर्धा किलोचे 4-5 केक मी बनवून ठेवत असते. बट एखादा 2 किलोचा 3 किलोचा केक आला तर मध्येच मला घरी यावं लागतं आणि ब्रेड शिजवून परत पुन्हा दुकानामध्ये जाऊन तो केक रेडी करून द्यावं लागतं. तर अशा प्रकारचं माझं डेली रुटीन आहे. रोजचं माझं अशाच प्रकारचं डेली रुटीन आहे. मॉर्निंग 5 वाजतापासून चालू होतं तर संध्याकाळी मला 11 वाजतं. कधी इतकी घाई होते की जेवण करायला सुद्धा टाईम मिळत नाही. आता बघा नाश्त्याची आमची वेळ आहे, बट मला नाश्ता करायला सुद्धा टाईम नाही, कारण तिकडे दुकानामध्ये गौरीचे बाबा वाट पाहत असेल. कारण त्यांना जर मी इथनं लेट गेले तर त्यांना कॉलेजला जायला लेट होतं. तर अशा पद्धतीने माझं डेली रुटीन असते. खूप एक्झर्शन असते, पण असो छान आहे. मी माझ्या स्वतःच्या कामामध्ये बिझी आहे. म्हणजे आपण कसं आहे, स्वतःमध्ये जर बिझी राहिला तर फालतू कामासाठी आपल्याकडे वेळ नसतो. कोणाजवळ आपण बोलत नाही, फालतू गोष्टी आपण करत नाही, आपण आपल्या कामामध्ये बिझी असतो. तर मला एकच सांगायचं आहे की जेवढं होईल तुम्ही स्वतःला बिझी करा आणि आपल्या कामामध्ये बिझी राहा. म्हणजे तुम्हाला दुसऱ्या कामामध्ये तुम्हाला इंटरफेअर करायला, म्हणजे दुसऱ्याच्या चुगल्या चाळ्या करण्याला तुम्हाला टाईम मिळणार नाही. तर अशा पद्धतीचं माझं हे डेली रुटीन आहे. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला लाईक कमेंट नक्की करा. बाय बाय. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ बरोबर.